हॅलो एव्हरीवन, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी आपली फायनल मेरिट लिस्ट रिलीज होणार होती, पण खूपच उशीर झाला. काल रात्री 1:30च्या सुमारास आपली फायनल मेरिट लिस्ट रिलीज झाली. आता आपल्यामधल्या बऱ्याच जणांना माहीत सुद्धा नव्हतं की एवढ्या रात्री रिलीज झाली, त्यामुळे सकाळी सगळ्यांनी चेक केले. थोडासा लोड आलेला आहे सर्व्हरवरती, पण तुम्ही लवकरात लवकर आपापली रँक चेक करून घ्या. किती फरक आहे ते बघा. जास्त काही नाही, एक 10-20 रँकचा फरक आहे फक्त रँक्समध्ये, त्यामुळे जास्त काही फरक नाही पडणार आहे आपल्या लिस्टच्या प्रेफरन्समध्ये सुद्धा. आणि आजपासून आपलं जे कॅप राऊंड आहे ते सुरू होणार आहेत. आजपासून आपल्याला आपले ऑप्शन फॉर्म्स भरायचे आहेत. 9 ते 11 ऑगस्ट असा टाइम दिलेला आहे आणि तुमचं ऑप्शन फॉर्म, कॉलेजची लिस्ट सगळे तयार असणारच आहेत. आता हाच ऑप्शन फॉर्म कसा भरायचा हे मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ जाऊन तुम्ही आधी चेक करा आणि तुमचा जो ऑप्शन फॉर्म आहे तो नीट एकदम केअरफुली तिथे फिल करा. कारण की आता काही चुका करणं आपल्याला परवडणार नाहीये. कारण की आता जर काही चूक झाली तर ते पुन्हा तुम्हाला 4 वर्ष कॅरी करायला लागणार आहे. तुमचं जर कॉलेजचं काही सिक्वेन्समध्ये चूक झाली आणि तुम्हाला एखादं खालचं कॉलेज अलर्ट झालं तर ते तुम्हाला ऑब्व्हियसली एक्सेप्ट करायला लागणारच आहे. त्यामुळे जी काही तुमची लिस्ट आहे ती नीट तयार करा. जसं काही सिक्वेन्स आहे तुमचा तो नीट एक सिक्वेन्स वाईज ते जे कॉलेजेस आहे ते अरेंज करा. आणि जे काही तुम्ही चॉईस कोड सुद्धा सिलेक्ट करताय हे सुद्धा नीट सिलेक्ट करा. कारण की कधी कधी कॉलेजेसचे नेम सेम असतात, त्यामुळे चॉईस कोडवरून आपल्याला ठरवायला लागतं की आपल्याला पाहिजे असणारं कॉलेज कोणतं आहे. सो आता काल आपल्या फायनल मेरिट लिस्ट सोबतच सीट मॅट्रिक्स सुद्धा रिलीज झालेली आहे. सीट मॅट्रिक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे, तुम्ही तिथे जाऊन सगळे चेक करा. कारण की आता तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तिथे किती सीट्स आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत, लेडीजसाठी किती सीट्स आहेत, हे सगळं तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही हे सगळे सीट्स आहेत ते तिथे जाऊन चेक करा. आणि तिथे EWS त्याचसोबत TFWS या सगळ्या सीट्स त्यांनी दिलेल्या आहेत प्रत्येक कॉलेजसाठी पूर्ण महाराष्ट्रामधल्या. सो तुम्ही तिथे जाऊन सगळं चेक करा आणि तिथे तुम्हाला चॉईस कोड सुद्धा भेटेल. जे काही तुमचं कॉलेजचं नाव असेल त्याच्या खाली एक ऑप्शन असेल चॉईस कोड म्हणून, त्याच्या खाली त्या कॉलेजचा चॉईस कोड दिलेला असतो. आता TFWS साठी वेगळा चॉईस कोड असतो, त्याच्या पुढे T असतो, किंवा रिजनल लँग्वेज असेल तर तिथे L असतो. हे सगळं खाली त्यांनी तिथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, ते तुम्ही नीट चेक करा. आणि ही जी आपली सीट मॅट्रिक्स आहे त्यामध्ये तुम्हाला कोणकोणतं कॉलेज पाहिजे ह्या सगळ्याची सीट्स तुम्ही नीट अनालाइज करा आणि मग तुमचा जो ऑप्शन फॉर्म आहे तो केअरफुली तिथे फिल करा. होप सो तुम्हा सगळ्यांच्या रँक छान आल्या असतील. तुम्ही छानपैकी आता कॉलेजचा फॉर्म भरणार आहे, त्यामध्ये काही चुका करू नका. तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, तुम्ही घरनं सुद्धा भरू शकता किंवा जे आपलं SC सेंटरचं कॉलेज आहे तिथे जाऊन किंवा कॅफेमध्ये सुद्धा भरू शकता. पूर्णपणे तुमचा डिसिजन आहे, पण जे काही तुम्ही भराल ते तुमच्या स्वतःच्या डिसिजनवरती भरा. असं नाही की तुम्हाला कोणतरी दुसरं सांगेल की हे कॉलेज टाक मग इथे चांगलं, असं काही नाही. नीट तुम्ही स्वतः विचार करा. तुम्हाला तिथलं सगळं फीज जे आहे अफोर्डेबल आहे का, हॉस्टेल मेस, ते सगळं चेक करून ते जे काही कॉलेज आहे ते सिलेक्ट करा. आता हा ऑप्शन फॉर्म भरून झाला की 14 तारखेला आपल्याला कोणतं कॉलेज अलर्ट झालंय हे कळणार आहे. त्यामुळे आपण सगळे 14 तारखेची खूप आतुरतेने वाट बघत आहोत. आपल्या सर्वांना छानच कॉलेज अलर्ट होणार आहे. आणि जर आपल्याला अजून वाटलं की आपल्याला बेटरमेंटला जायचं तरी आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. कॅप 2 आहे, कॅप 3 आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप छान कॉलेज भेटणार आहे. तुम्ही काहीही टेन्शन घ्यायचं नाहीये. आता फक्त फोकस तुमचा ऑप्शन फॉर्म वरती असला पाहिजे, तो तुम्ही नीट भरायला पाहिजे, म्हणजे नंतर काही टेन्शन घ्यायची सुद्धा गरज नाही. होप सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या सगळ्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.